नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. आज आपण बोलूया तमिळ चित्रपट मियालगन याबद्दल. माफ करा जर उच्चार नीट झाले नसतील तर. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत अरविंद स्वामी, कार्ती. या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत सी प्रेम कुमार. त्यांनीच 96 हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. अरुल आणि त्याच्या कुटुंबाला त्यांचं गावाकडील मोठं घर जे पिढी जात आहे ते काही कारणांमुळे सोडावं लागतं. त्यावेळी अरुल तरुण असतो. त्याचं संपूर्ण बालपण त्या घरात गेलेलं असतं. त्याच्या सगळ्या आठवणी या घराभोवतीच फिरत असतात. घर सोडून अरुल आणि त्यांचं कुटुंब चेन्नईला स्थलांतरित होतं. खूप वर्ष अरुल त्याच्या गावाकडे जातच नाही, कारण त्या आठवणी त्याला खाऊन टाकतील. तर खूप वर्षानंतर बहिणीच्या लग्नासाठी अरुलला एका दिवसासाठी नाईलाजाने गावाकडे जावं लागतं. तिथे त्याला एक व्यक्ती भेटते जो अरुलला लहानपणापासून ओळखत असतो, पण अरुल त्याला ओळखत नाही. ती व्यक्ती अरुलची खूप इज्जत करत असते, त्याला खूप मान देत असते. ती पूर्ण रात्र अरुल त्या व्यक्तीसोबतच घालवतो आणि अरुलला स्वतःचा शोध घेण्यास ती व्यक्ती त्याला मदत करते. पण ती व्यक्ती नक्की कोण आहे? अरुल त्या व्यक्तीला ओळखू शकतो का? त्या व्यक्तीमुळेच अरुल स्वतःच्या प्रेमात जणू कसा पडतो, हे सुंदर चित्रण आणि हा मानवी भाव दर्शवणारा प्रवास बघायचा असेल तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉइंट्स बद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. हा चित्रपट एक सुंदर प्रवास आणि उत्तम स्टोरी टेलिंगचं उदाहरण आहे. नुसतं संवादातूनच हा चित्रपट आपल्याला त्या विश्वात घेऊन जातो. कार्ती आणि अरविंद स्वामी यांची जी सुरुवातीला इरिटेटिंग वाटणारी जुगलबंदी नंतर भाव खाऊन जाते. आपण आपल्या घराबद्दल किती भावनिक असू शकतो. ज्या घरात आपण आपलं पूर्ण आयुष्य काढू असं आपलं स्वप्न असतं, त्याच स्वप्नाचा चक्काचूर जेव्हा होतो तिथूनच ते आपलं मन लागत नाही. इतकंच नाही तर जिथे घर आहे त्या भागात सुद्धा जावंसं वाटत नाही. जे मनाचे खेळ, मनातील भाव दाखवले आहेत ते कमाल आहेत. म्हणूनच हा चित्रपट एक उत्तम स्टोरी टेलिंगचा नमुना आहे असं आपण बोलू शकतो. त्यानंतर अभिनय तर कडक झाला आहे. अरविंद स्वामी आणि कार्ती यांची केमिस्ट्री बोर करत नाही. त्यांचं नाईट आउट एकदम फील होतं. कार्ती अशी निरागस भूमिका पण करू शकतो यावर विश्वास बसत नाही. चित्रपटातील सीन्स आपल्या लक्षात राहतात. मग ते बस कंडक्टर सोबतचे सीन असू दे किंवा देवळाजवळ फुल अर्पण करा हे सांगणारे जल्लीकट्टूचे पूर्ण प्रसंग, डॅम जवळ ते बसणे, ते चप्पल बदली होणे आणि त्याचा फील घेणे, हे सगळे सीन्स आपल्या मनात घर करतात. त्यामुळे जमेची बाजू म्हणजे कमी फ्लॅशबॅक आणि ज्या घरासाठी जीव तळमळतोय ते घर सुद्धा कमी प्रमाणात दाखवून सुद्धा हा चित्रपट आपल्याला फील होतो. आणि याचं श्रेय दिग्दर्शकाला जातं. टेक्निकली सुद्धा चित्रपट सुंदर आहे. याची सिनेमॅटोग्राफी सुंदर आहेच, पण एक प्रकारे शांत संयमी फील देते. ड्रोन शॉट सुद्धा खूप कमाल आहेत. रात्रीची जी लाइटिंग आहे ती पण भारी आहे. तर असा हा चित्रपट नक्की मस्ट वॉच आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.